महाराज सांगतायत काय, तू का म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अंते तैसेच राहावे चित्ते असू द्यावे समाधान. खरं कीर्तन आता आपलं आता चालू झालं विठ्ठल. बघा आता ते बाया जे पुरुष मंडळ झोपलेले असतील ना त्यांनी जाग व्हायचं. बरं झोपलेले का कुणी याच्यामध्ये नाही ना, अशा माना हलवा कि मग थोड्या. बघा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सुखात तुकाराम महाराज म्हणताय काय म्हणताय, थोडं विकू द्यायचं. बघा संत तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पायी, ठेविले अंते तैसेच राहावे चित्ते असू द्यावे समाधान. बाबा ज्याने ज्याने माझ्या भगवंतावरती भार टाकला त्याचा भार माझ्या भगवंताने सांभाळला. ध्रुवपतीने माझ्या भगवंतावरती भार टाकला तितकाच भार माझ्या भगवंताने सांभाळला. मग भार जर का टाकायचं असेल तर कोणावरती टाकावा, देवावरती नाही. तुम्ही या ठिकाणी धर्माचं कार्य करताय. माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा धर्माचं कार्य केलं. आपण नुसतं म्हणतो अंधार फार झाला दिवा पाहिजे, या देशाला जिजाऊचा शिवा पाहिजे. राजा अहो राजा पुन्हा जन्माला या. कशासाठी बोलवतो माझ्या राजांना? अरे माझ्या ज्या तत्वांवरती राजा चालले त्या तत्वांवरती आपण चालण्याचा प्रयत्न करा. कशाला बोलवता राजांना? अरे राजांना जर का बोलवायचं असेल, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांना जर का जन्मायला घालायचं असेल तर राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ तर तशी पाहिजे. कारण छत्रपती शिवाजी राजे घडले ते जिजाऊंमुळे घडले. जे गुण माझ्या राजांच्या अंगी असायला पाहिजे होते तर सर्वच गुण माझ्या राजांच्या अंगी होते. राजा विद्वान पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज विद्वान होते. राजा तरुण पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज तरुण होते. राजा संपत्तीवान पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज संपत्तीवान होते. राजा दयावान पाहिजे, राजा कीर्तिवान पाहिजे महाराज. हे सर्व गुण माझ्या राजांच्या अंगी होते. म्हणून पोरांनो राजा असावा तर कोणासारखा असावा? छत्रपती शिवाजी महाराजांसारखा असावा. विठ्ठल. बघा आजकाल आमच्या तरुण मंडळी सगळे विसरले. मी थोडं अटकेच बोलते, वाटून घ्यायचं नाही पण सांगते ना ते अगदी खरंच सांगते. आजकाल आमच्या तरुण मंडळी सगळे विसरले. त्यांना लाज वाटते अशा गड्यामध्ये ताड घ्यायची, भजन करायची. कुठं तुमच्या एक गावात तेच आहे, माझ्या एक गावात तेच आहे. नका लाजू. अरे पान टपरीवरती उभे राहून मोठ्या माणसांची चेष्टा करायला तुम्हाला लाज नाही वाटत? तुम्हाला गड्यात टाळ घ्यायची लाज वाटावी? दाढी वाढवल्या म्हणजे कोणी छत्रपती होत नाही. चंद्रकोर लावली म्हणजे कोणी छत्रपती शिवाजी महाराज होत नाही. त्याला 51 वर्षातला आयुष्यातला 35 वर्षाचा कालावधी घोड्यावरती काढावा लागतो. अरे झोपेपेक्षा त्याग जास्त आणि भोगापेक्षा समर्पण जास्त, तेव्हा छत्रपती शिवराय घडतात. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एखादा भूमिका नाही की ते स्टेजवरती साजरी करायची. अभिमान नाही तो. हिंदवी स्वराज्यातील संस्थापना करणारे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले. या रसाला जिजामातेचं नाव, या रसाला शहाजी महाराजांचं नाव, या रसाला माझ्या छत्रपती संभाजी महाराजांचं नाव नका देऊ. त्यांनी दाखवलेल्या रस्त्यांवरती चाला, त्या वेळेला महापुरुषांना समाधान वाटेल. दादा मोटरसायकलवरती राजा लिहिलं म्हणजे फार मोठे उपकार केले. नाही अरे धूळ उडते हो माझ्या राजांच्या अंगावरती. मोटरसायकलवरती माझ्या राजांना जागा दिली म्हणजे फार मोठा पराक्रम केला. नाही माझ्या राजाच्या तत्वांवरती चालले, त्या तत्वांवरती चालण्याचा प्रयत्न करा. मुलींनी सुद्धा शिवजयंतीला तरुण मुलींची भाषणं ठेवा. केली पाहिजे त्या मुलींनी सुद्धा भाषणं. गॅदरिंगच्या स्टेजवरती नाचण्यापेक्षा भाषणं केलेली चांगली. आपली आई आपल्याला गॅदरिंगच्या स्टेजवरती नाचण्यासाठी 2-2, 1.5 तासाची परमिशन देते. कीर्तनात टाळ घेऊन उभं राहण्याची परमिशन देणार नाही का? कीर्तनाला आली आहे आदिशक्ती मुक्ताईचा
आणि मुलींनी 10:30चा मोबाईल खाली ठेवून तिच्या हातात गाथा ज्ञानेश्वरी आली पाहिजे या अपेक्षा घेऊन आज या ठिकाणी कीर्तनाला आले. नक्की घ्याल, याची गरज आहे महाराज. कोरोनाने सगळं लिहून दाखवलं, कुणीच कुणाचं. तुम्ही म्हणाल काय हो वैष्णवीताई, कोरोना तर गेला, आता कशाला महाराज. कोरोना जेवढा वाईट होता तेवढा चांगला सुद्धा होता. काय चांगलं केलं कोरोनाने? 6 महिन्याचं राशन फुकटात भेटलं. कशामुळं? त्याच्या मुलीचं लग्न होतं, 1-1.5 एकर विकायची वेळ होती, त्याचे पैसे वाचले. कशामुळं? जीवर माय म्हणायची माल कुल्लई नाही ना पापड नाही, तर माऊलीचा घरीच पापड झाला. तिने गावात फिरायचं कामच पडलं नाही. कशामुळं? कोरोनामुळं. कोरोनाने एक गोष्ट चांगली केली महाराज. काय? वाज दारूचा येतोय का सॅनिटायझरचा येतोय बायकोला कळायचंच बंद झालं. दोघं हाताला सॅनिटायझर लावून घ्यायचं, बायको म्हणत्या लयच पिऊन आला, औषध लावलाय. काय करणार? काय चांगलं केलं कोरोनाने मावशी? अरे कोरोनाने लिहून दाखवलं, लिहून का सगळ्या नोकऱ्या सगळे व्यवसाय जाऊ शकतात, पण परमानंट नोकरी फक्त आपल्या शेतकऱ्याची आहे, ही कधीच बंद पडू शकत नाहीये. कोरोनाने लिहून दाखवलं, लिहून. जीवन माय म्हणते ना, मला जवळ शेतकरी नाही पाहिजे. त्या माऊलीला कळलं असेल का सगळ्या नोकऱ्या सगळे व्यवसाय जाऊ शकतात, पण शेती हा व्यवसाय कधीच बंद पडू शकत नाही. हे कोरोनाने लिहून दाखवलं. तुमच्या जीवनाचा आनंद सुगंधासारखा दरवडला पाहिजे महाराज. बघा, मला एक म्हणे वैष्णवीताई, तुम्ही ना कीर्तनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांविषयी फारसच बोलता. आम्हाला माहिती आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे व्याख्याने करतात, शिवचरित्रकार आहात, तरी सुद्धा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कीर्तनात सांगतात. छत्रपती शिवाजी महाराज का देव होते का? त्याला म्हटलं माझे छत्रपती शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही, पण त्याच्यामुळे हा मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटीने सांगू शकते महाराज. बघा, एक म्हणे वैष्णवीताई, एका छोट्याशा लंडन शहरामध्ये 500 सिनेमा थिएटर, 500. त्याला म्हटलं एका छोट्याशा लंडन शहरात जर का 500 सिनेमा थिएटर असतील ना, तर आमच्या भारतामध्ये एका छोट्याशा वृंदावन गावामध्ये 5000 मंदिर आहे. हा आहे भारताचा इतिहास. बघा, अरे आज जर का बघायचं झालं तर आज हिंदू खऱ्या अर्थाने जर कुणामुळे सुरक्षित असतील तर ते फक्त आणि फक्त माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आहे महाराज. म्हणून म्हणतात ना, काय? शिवनेरी वर शुभ जन्मला, शिवनेरी वर शुभ जन्मला, राजांचा अधिपती, साऱ्या राजांचा अधिपती, दैवत छत्रपती नामचा दैवत छत्रपती, शिवराजे मावळे आम्हाला नाही कुणाची भीती. एक
जय भवानी. आता बोलायचं काय? दैवत छत्रपती. बोला छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती शिवाजी महाराज की. हर 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 हर. मला तर आता असं वाटू लागलंय का आपलं विवरे गावामध्ये नाही मग कुठं आपले शिवनेरी गडावर कीर्तन चालू आहे. विठ्ठल इथं बसलेल्यांपैकी मला सांगा छावा चित्रपट कोणी कोणी बघितला होता? छावा छावा बघितला नाही का? बघितला नाही कारण का बघितलं नाही? आज सर्व हिंदू काय झोपले आहे. बघा आज तुमच्या पोरांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास माहिती नव्हता पण आज छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास कुणामुळे काढला? फक्त छावा चित्रपटामुळं. काय होता चित्रपटामुळं? काय झालं? लक्ष देऊ नाही का? हाथी घोडे तोफ तलवारे फौज तो तेरी सारी है, जंजीर पिचगड़ा राजा मेरा अब भी सब पर भारी है. लक्ष देऊ नाही का? 349 वर्ष झाली या मातीचा महासूर्य कोसळला. संभाजी जेल बंद झाला. पाहता पाहता छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या समोर उभं करण्यात आलं. औरंगजेब सिंहासनावरती बसला. मागून आवाज आला, सो बोला सबोल 9 वर्ष का था संभा तब मिला था हमें आगरा में. तब पूछा था हमने संभा से क्यों रे संभा तुम्हें हमसे डर नहीं लगता. तब कहा था संभा ने अरे हमें किसी से डर नहीं लगता बल्कि हमारे वजह से सबको डर लगता. सच कहा था. अबे ये मराठा क्या खिलाते हैं बच्चों को? क्यों अब भी संभा हमारे जमाने में पैदा नहीं हुआ? तसे छत्रपती संभाजी महाराज बोलले तुझ्या पोटी संभा जन्माला येईल. अरे चाल हट. संभा फक्त मासाहेब जिजाऊच्या पोटी आणि या महाराष्ट्राच्या मातीतच जन्माला येईल. तुझ्या पोटी नाही. कुणासाठी केलं? फक्त आपल्यासाठी. अरे कुणीतरी यायचं माझ्या राजांची बोट कापून जायचं. कुणीतरी यायचं माझ्या राजांच्या डोळ्यामध्ये आसारा घालून जायचं. कुणीतरी यायचं अंगावरची साल गेलेली होती तिच्यावरती मिठाचं पाणी टाकून जायचं. किती दिवस त्रास सहन केला. शेवटी औरंगजेब सुद्धा म्हणायला लागला सचमुच छावा है छावा शेर का. अरे हमने आंखें निकाल दी उसकी फिर भी नहीं आंखें झुकाई उसने हमारे सामने. हमने गर्दन मार दी उसकी फिर भी नहीं गर्दन झुकाई उसने हमारे सामने. हमने हाथ काट डाले उसके फिर भी नहीं हाथ फैलाए उसने हमारे सामने. सचमुच छावा है छावा शेर का. कुणासाठी केलं? फक्त आपल्यासाठी आणि या भगव्यासाठी महाराज. तरी सुद्धा आज आपल्या तरुण मुलांना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज कोण आहेत हे सुद्धा माहिती नाही. घरी गेल्यावरती सांगा. वैष्णवीताईचं कीर्तन होतं. वैष्णवीताईने कीर्तनातून सांगितलं अरे बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कोणत्या लुंग्या सुंग्यानं कोणत्या गैऱ्या सुहिरेनं लिहिलेला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहिलाय घोड्याच्या टफांनी, तलवारीच्या खणखणाटांनी, डोंगराच्या हिरव्या पिवळ्या शालींनी माझ्या राजांचा इतिहास लिहिला. पण आज राजांचा इतिहास घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे पण तो पोहोचला जात नाही कारण आज हिंदू एकत्रित नाही. अरे आज भारतामध्ये अरे 3 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होत आहे. बरोबर आहे का नाही? बलात्काराचा थैमान माजला जात आहे. हे दूर कसं होणार? अरे छत्रपती शिवाजी महाराज आज नाहीये. आया बहिणीचे
अब्रू आज भररसाने लुटली जाते आहे. म्हणून महिला मंडळ आता घाबरायचं नाही. आज आपल्याला संघटित व्हायचंय. आज आपल्याला एकत्र यायचंय. तरी सुद्धा अरे आज बांगलादेश मध्ये बघा काय परिस्थिती बांगलादेशची. अरे आज आपल्या भारत देशामध्ये 75% हिंदू, तरी सुद्धा हिंदूंना सांगावं लागतं कोणता झेंडा घेऊ हाती. शोकांतिक काय महाराज. आणि मी प्रत्येक कीर्तनातनं सांगत असते, भारत देशासारख्या देशामध्ये आपण जन्माला आलो याचा अभिमान वाटला पाहिजे. महिला मंडळ झोप तर येत नाही ना, झोप येत नाही ना. मी प्रत्येक कीर्तनात सांगत असते, श्रोता जब जागता है तो ये वक्ता बढ़िया कथा कहता है. श्रोता जब जागता है तो ये वक्ता बढ़िया कथा कहता है, लेकिन श्रोता जब सोता है तो ये वक्ता कुछ भी बघता है. म्हणून मला झोपायचं नाही. बघा या ठिकाणी कीर्तनाला आली आहे महिला मंडळी. प्रत्येक कीर्तनात सांगून जाते, तुम्ही जर का झोपले ना तर कीर्तन कुणाला सांगून यांना तर सांगू फायदा नाही. आज बघा आज हा नरदेह भगवंताने आपल्याला दिला. आज स्वर्गातील लोक इच्छा करतात स्वर्गीच्या मरे इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्म. बघा बाबा आज स्वर्गातले लोक इच्छा करतात का, कारण आम्हाला नरदेह कशासाठी दिला. संत तुकाराम महाराज तर वर्णन करतात, भजन करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी. बाबांनी सुंदर प्रमाण दिलं का देवे दिला देह भजन गोमटा तोया झाला फाटा बाधिकेचा. संत तुकाराम महाराज म्हणतात का आपल्याला हा नरदेह कशासाठी दिलाय, भजन करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी. मी नेहमी सांगत असते महिला मंडळ की भगवंताने आपल्याला हा नरदेह दिला. मी नेहमी सांगत असते आयुष्य हा चित्रपट फार सुंदर आहे का लाईफ इज अ ग्रेट मूवी बट नो रिडर फॉर रीडर सिस्टम. आयुष्य हा चित्रपट असा आहे का आहे त्या क्षणामध्ये माणसाला जगता आला पाहिजे, नाही तर जन्माला येऊन काय फायदा नाही. माणूस कधी जाईल सांगता येत नाही, याचा क्षणाचा देखील भरोसा नाही. क्षण भंगूर नाही भरवसा. बाबा या देहाचा एका क्षणाचा सुद्धा भरोसा नाही. मी या ठिकाणी एवढं एटी मध्ये या ठिकाणी कीर्तन करते, माझी घरी जाईपर्यंत गॅरंटी नाही. मारता का मला लगेच नाही. काय करणार महाराज शोकांती काय महाराज, कोण कधी जाईल सांगता येत नाही महाराज. म्हणून जोपर्यंत आपण या ठिकाणी आहात तोपर्यंत भगवंताचं चिंतन नामस्मरण हे केलंच पाहिजे. मी नेहमी सांगत असते बघा महिला मंडळ, जेवढ्या सुना आणि जेवढ्या सासा विवरे गावामध्ये नांदायला आली ना महाराज, तुमच्या पायाला हात लावून विनंती करते, तुम्ही इथे नांदायला आलेले सासू सासरे कसे का असू ना असू द्या, ते त्यांचं एका गाजवतील गाजू द्या, ते काही लोकांचे नाही, तुम्ही काही लोकांचे नाही. तुमचं घर एकच घर मारे, एकच काम करायचं. तुम्ही इथे नांदायला आलेले सासू सासरे कसे का असू ना असू द्या, पण जर का तुम्ही तुमच्या सासू सासऱ्याला जर का तुम्ही तुमच्या आई वडील मानलं, माझ्या आई साहेब मुक्ताईची शपथ घेऊन सांगते तुम्हाला काळजी करण्याची गरज पडणार नाही. का गरज पडणार नाही? तुमची घरी असणारी भाऊजोई तुमच्या आई बापाला आई बाप मानल्याशिवाय राहणार नाही. म्हणून फक्त एवढं करा. घरात भांडण तंटे वाद विवाद
करूच नका रे, क्या भरोसा इस जिंदगी का साथ देती या नाही हर किसी काल्यात ना. मी नेहमी सांगते बरं, कळस जरी सोन्याचा असला तरी लोक दगडाच्याच पायरीच्या पाया पडतात, दगडाच्याच पायरीच्या पाया पडतात. बघा आजकाल आमच्या तरुण मंडळींना ताड घ्यायची लाज वाटते, भजन करण्याची लाज वाटते, पावली खेळण्याची लाज वाटते. पण आजकाल आमच्या तरुण मंडळी जास्त कुठं नसतात, बँड वरातीच्या बँड पुढं नसतात. योग पोरग म्हणे 200 घे पण धनगर वाड्यात गेलाच पाहिजे. दुसरा म्हणे बाबा 400 घे पण कोंबडीचं तंगड तुटलंच पाहिजे. काय करणार, एक पोरगी त्या बँडवाला पुढे आली आणि म्हणे अहो दादा 1000 घे पण रिक्षावाला आलाच पाहिजे. मी म्हणत नाही ना तुम्ही नाचू नका, नाचा ना, हरिपाठात नाचा, कथेत नाचू कीर्तनाचे रंगी, 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 नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू, ज्ञानदीप लावू जगी, नाचू 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 कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ज्ञानदीप लावू जगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे रंगी, नाचू कीर्तनाचे नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगे. अरे बाबा नाचा ना, हरिपाठात नाचा, कथेत नाचा, कीर्तनात नाचा, माझ्या नामदेव रायाच्या कीर्तनात कीर्तन करी पुढे देवा